दुष्काळी गाव अशी म्हणून होती। त्याचबरोबर भास्कररावांचे प्राथमिक शिक्षण डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड या शाळेत वांबोरीमध्ये झाले। माध्यमिक शिक्षणासाठी ते अहमदनगर येथे गेले। सोसायटी या हायस्कूलमध्ये 8वीचे शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांना परत वांबोरी येथे पुढील शिक्षणासाठी यावे लागले। सोसायटी हायस्कूलची शाखा असलेल्या शाळेत त्यांनी जुनी SSC पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी अहमदनगर येथील अहमदनगर कॉलेज या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले। त्याचबरोबर इसवी सन 1960 मध्ये आमूलाग्र बदलास सुरुवात झाली। महसूल खात्यात लिपिक म्हणून नोकरी मिळाली। सन 1960 ते 1999 पर्यंत साहेबांनी विविध पदावर काम केले। त्याच अंतर्गत तहसीलदार पदाची परीक्षा यशस्वीरित्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास होऊन पदभार स्वीकारले। त्याचबरोबर साहेबांनी सेवा करत असतानाच नेहमी गोरगरीब समाजामधील दलित लोक यांच्यासाठी अतोनातपणे प्रयत्न केले। सेवानिवृत्तीनंतर साहेबांची श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे भूसंपादन सल्लागार म्हणून नेमणूक झाली। त्या ठिकाणी साहेबांनी आपल्या जीवनातील 12 वर्षे अविरत सेवा दिली। त्याचबरोबर भास्कर वावळ साहेब यांनी आपली सेवा बजावत असताना सकुल साळी समाजासाठी इसवी सन 1972 पासून आपले सर्व समाज बांधव एकत्र यावेत, समाजाची प्रगती व्हावी यासाठी सलग 50 वर्षे प्रगतशील काम केले। आज त्यांचं वय बघा, त्यांनी 80 वर्ष पूर्ण केलेत। 83व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले, तरी सुद्धा न थकता आपल्या समाजासाठी ते अविरतपणे कार्य करीत आहेत। त्याचबरोबर समाजात महाराष्ट्र प्रांतिकचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सोकुळ समाज संस्था यावर मागील 10 वर्षापासून काम करीत असून समाजाप्रती साहेबांची सेवा करण्याची आवड या संदर्भात समाजाने दखल घेत त्यांना सोकुळ साळी भूषण पुरस्कार देऊन पुरस्कृत केले। या वयात सुद्धा वावळ साहेब समाजासाठी अतोनातपणे प्रयत्न करीत आहेत, न थकता काम करीत आहेत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्कार मूर्ती भास्करराव वावळ साहेब यांच्या सौभाग्यवती आशा भास्कर वावळ या श्रीरामपूर नगर परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून 23 वर्षे सेवा देऊन 2007 साली सेवानिवृत्त झाल्या। त्याचबरोबर सेवा करत असताना आशा वावळ यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले। याचबरोबर दोन्ही सत्कार मूर्तींची माहिती ही थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद। यांची मुलाखत घेण्यासाठी विनंती करतो। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, पुन्हा एकदा जोरदार। हॅलो। या मंगल संध्याकाळी या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तेष्ट बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करायचं असतं, ते टाळ्या वाजवून करायचं असतं, त्यामुळे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा। यांत्रिक टाळ्या जास्त आवाज येतोय, आपल्या टाळ्या कमी आवाज येतोय। आजच्या या रम्य संध्याकाळी आपण या ठिकाणी जमलो आहेत आपले आदरणीय भाऊसाहेब भास्करराव वावळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती आशाताई वावळ यांच्या जीवनातले 2 महत्त्वाचे टप्पे आहेत। ते टप्पे साजरे करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। भाऊसाहेबांनी 1000 चंद्र पाहिलेत, कदाचित जास्तच आहेत, कारण 83 सुरू झालं म्हणजे 1000च्या पुढे गेलं, मीटर पुढे गेलंय। ते 1000 चंद्र पाहण्याचा जो कार्यक्रम आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम असतो। कुठल्याही व्यक्तीला 1000 चंद्र पाहायला मिळणं हे त्याच्या जीवनामधलं एक सार्थक समजलं जातं आणि त्यामुळे तो आपण सण साजरा करतोय। जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करूया। सौभाग्यवती आशा वहिनी आलेली दिसत नाही,
व्यासपीठावर बोलवा ना. आशा वहिनीचं व्यासपीठावर न येता अभिनंदन कसं करूया? योग्य वाटत नाही. नाही बघा बघा बोलवा. आलं इथे भाऊसाहेबांच्या डाव्या बाजूला वामांगी रुखबाई दिव्य दिसे दिव्य शोभा म्हणतात तसे आपण विराजमान व्हा. यांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. याला आपण अमृत महोत्सव म्हणतो. आपल्या सर्वांना आठवत असेल की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मागे 2 वर्षापूर्वी साजरा केला. आता यांच्या जीवनाचा अमृत महोत्सव आज साजरा होतोय. त्यामुळे आज या दोघांचा परिचय आपल्याला एका चित्रफितीतून होणारच आहे. पण त्याआधी त्यांना बोलतं करून त्यांचे अनुभव, त्यांच्या संसारातले अनुभव, समाजकार्यातले अनुभव, नोकरीतले अनुभव आज आपण ऐकणार आहोत. माझं ऐकायला येतं ना? माईकचा आवाज जास्त जोरात नाही ना? कोणाच्या कानाला त्रास होत नाही ना? ठीक आहे. कारण हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, आनंदाचा कार्यक्रम आहे. आपण आनंदात साजरा केला पाहिजे. इकडे कानाला हात लावून नको, व्यवस्थितच पाहिजे. ठीक आहे. तर मी पहिला प्रश्न विचारेन आमच्या वहिनी साहेबांना. पहिल्या प्रश्नाची सुरुवात तुमच्यापासून. माईक तुमच्या हातात घ्या. तुमचं लग्न झाल्यावर पहिला विचार तुमच्या मनात काय आला यांच्याबद्दल? लाजणं स्वाभाविक आहे आणि ते आठवावं लागेल का? आठवावं लागणार नाही ना? काहीतरी असेल, पटकन वाटलं की नाही आपलं योग्य झालं, काय झालं, किंवा आणखीन काय कष्ट करावे लागणार आहेत, काय अंदाज काय आला? आनंद, मी एकच सांगू इच्छिते की आज जे मला पेन्शन वगैरे जे मिळत आहे ते यांच्यामुळे जिद्द आणि चिकाटी. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. भाऊसाहेबांच्या जिद्द आणि चिकाटीला आपण जोरदार टाळ्यांनी दाद देऊया. आणि वहिनींनी ते मान्य केलेलं आहे, सगळ्यांच्या समोर मान्य केलं आहे. आणि यापूर्वी देखील आमच्या व्यक्तिगत भेटीत त्या नेहमी सांगायच्या की मी फक्त 23 वर्ष नोकरी केली, साहेबांनी 39 वर्ष नोकरी केली. 26 वर्ष. पण 39 आणि 26 मध्ये भरपूर फरक आहे. तुम्हाला नोकरी उशिरा लागली, हा, पण ती यांच्या प्रयत्नामुळे लागली. या नोकरीतले अनुभव काही तुमचे सांगा. तुम्ही आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार घेतलाय, तुमचा काही अनुभव आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार घेताना किंवा त्याबद्दल त्या पद्धतीने काही आणखी करताना असेल तर सांगा. मी नगरपालिका शाळेत सर्व्हिसला लागले. तर प्रथम म्हणजे मुलांना प्रामाणिकपणे शिकवणे आणि टाळाटाळ न करणे हेच माझं उद्दिष्ट होतं. भाऊसाहेब महसूल खात्यात होते. महसूल खात्याचा संबंध संपूर्ण राज्य किंवा राजकारणाशी जास्त येतो, भूमीशी येतो, शेतीशी येतो, गरिबांच्या मदतीच्या कार्यक्रमाशी येतो, सर्व प्रकारचं. म्हणजे जवळपास महसूल खातं हे संपूर्ण राज्याचं नियोजन, जिल्ह्याचं नियोजन, तालुक्याचं नियोजन करत असते. आणि त्या नोकरीमध्ये असताना ते तहसीलदार पदापर्यंत पोहोचले. एक क्लार्क म्हणून लागल्यानंतर तहसीलदार पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास खूप आठवणी रम्य असतील. त्यातल्या काही आठवणी कठीण असतील, काही स्पर्धेच्या असतील. त्यातल्या काही आठवणी तुम्हाला जर आठवत असतील तर आपण या ठिकाणी शेअर कराव्या. सर्व्हिसमध्ये हे असताना पहिल्यांदा मी स्वतःकडे बघायचो, आपली परिस्थिती काय आहे आणि आपण कुठे बसलेलो आहोत. खुर्ची मिळाली म्हणजे फार मोठं झालं असं नाही. मी गरीब विद्यार्थी, गरीब लोक, कष्टकरी लोक यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करून त्यांना माझ्या परीने मदत करीत आलेलो आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, आज आपण सर्व जन्माला जे पाहता ते माझ्या आपल्या लोकांच्या सगळ्या सदिच्छा आणि प्रेम, ज्या लोकांना मी मदत केली त्यांच्या दृष्टीने हे माझं हे समजतो, भाग्य समजतो. आणि मला अशी सेवा करण्याची संधी मिळत जावे. मी आता समाजाची सेवा करीत आहे. प्रशासकीय सेवेतून मी आता सेवानिवृत्त झालेले. पण प्रशासकीय सेवेत असताना मला नेहमी मी माझ्या खुर्चीच्या पाठीमागे बघायचो, आपण काय होतो. पण खुर्ची कधी एक प्रसंग मला चांगला आठवतो. आमचे माननीय गोविंदरावजी अधिक साहेब पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला मी ते जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करत होतो. आणि 72चा दुष्काळ इतका होता, लोकांना अन्न पाणी वेळेवर मिळत नव्हते. निवा म्हणून यायचं, निवा जुने लोक असतील त्यांना आठवत असेल.
लाचज्वारी धान्य दुकानात यायची. आणि शासनाचा विषय तर असायचा स्टेट बँकेचा, 2 वाजले 1:30 वाजले का बँक बंद व्हायच्या, पैसे भरणे घेत नव्हते. मग आमचे कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करून, खासदार साहेबांना विनंती करून स्टेट बँकेच्या लोकांना रात्रपर्यंत 10 वाजेपर्यंत बँका चालू करायला सांगितल्या. ज्यावेळेला एक आमचे शास्त्री धान्य दुकानदार आमच्याकडे यायचे त्यावेळेला मग माझ्याकडनं त्यांना कोठा मंजूर केला जायचा आणि त्यानंतर ते पैसे भरून परत आमच्याकडे यायचे. आणि मग त्याच्यानंतर ते धान्याचं तेवढं परमिट घेऊन आमच्या सरकारी गोडाऊनमध्ये जायचे. त्यावेळेला रात्री 9 वाजले 10 वाजले तरी आमचं गोडाऊन किपर उघडा राहायचं, एक दुकानच म्हणा आमचं. असे आम्ही अगदी दुष्काळाच्या कामात अतिशय काम केलेलं आहे. आणि गोविंदराव अधिक साहेब मला म्हणायचे, भावा साहेब आपण जे इथं फिरतो तर काही लोकांचं काही असेल तर ते म्हणायचे, काही लोक असे त्रास देतात, यांना यांची खुर्चीची मागची आठवण येत नाही का, कोणत्या परिस्थितीतून हे झाले. तर ते शब्द आजपर्यंत माझ्या हृदयात थांबलेले आहेत. आणि मला फार वाईट वाटतं का आजच्या परिस्थितीत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुद्धा नोकरी करताना आपण कुठे होतो आणि आपण कोणत्या परिस्थितीतून इथं आलो तर मागचीच आठवण ठेवली पाहिजे, एवढं मी सांगू शकतो. खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आपण पाहिलं की अत्यंत गरीब परिस्थितीत असताना अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन बांबोरी सारख्या गावात जन्म झाला, नंतर शिक्षणाला नगरला जावं लागलं. कष्टातनं हे सगळं उभं राहिल्यानंतर जेव्हा नोकरी लागली तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवलं की मी कुठून आलोय, मी अत्यंत गरीब घरातून आलोय. तर अशा गरीब घरातल्या लोकांना आपण मदत करायची, ते आपल्याला मिळालेली ही संधी आहे. म्हणजे ही आपल्याला मिळालेली पेड सोशल सर्व्हिस आहे. बहुतेक गव्हर्नमेंट सर्वंटला हे लक्षात येत नाही की त्यांची नोकरी ही गरिबांची मदत करण्यासाठी मिळालेली मोठी संधी आहे आणि पगार देऊन सेवा करण्याची संधी आहे. भाऊसाहेबांनी ती लक्षात ठेवली आणि त्याप्रमाणे सार्थक केली. आज त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. हा कर्तव्यपूर्तीच्या आनंदाचे अश्रू आहेत. आणि आपल्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे की आपण जे काही काम करतो, नोकरी करतो, पगार एक बाजूला आहे, पगार मिळणारच आहे, पण काम केल्याचं समाधान जर आपल्याला मिळवता आलं तर ते जास्त मोठं आहे. आणि त्या समाधानामुळे त्यांचं आयुष्य आता मला वाटतं मोठं झालेलं आहे. त्यांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया. भाऊसाहेब, आपण हे प्रशासकीय कामात होतात, पण त्यानंतर समाजाकडे कसे वळलात, समाजसेवेकडे कसे वळलात? मी 1970 मध्ये श्रामपूरला कलेक्टर ऑफिसमधून बदलून आलो. इथे आलो. आमच्या साळी समाजाचे इथे अतिशय छोटे घर आहेत. माझ्या अगोदर सुद्धा इथे समाजाचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम करत होते, परंतु एक मी सरकारी अधिकारी असं समजून त्यांनी मला त्यांच्या इथे समाजात कार्य करण्याला संधी दिली. आणि मी ही संधी 2 वर्ष व्यवस्थित केल्यानंतर मी डॉक्टर चंद्रशेखर बाजगरी आत्ता जे आपल्यासमोर उभे आहेत त्यांनी मला समाजाच्या ह्याच्यात ओढलं. तेव्हा भास्करराव तुम्ही या, हे जळगावला होते आणि मी श्रामपूरला होतो. त्यावेळेला आमची संस्था काय रजिस्ट्रेशन झाली नव्हती साई समाजाची. त्यावेळेला आपल्या हे जळगावचे माधवराव साळी हे काम बघत होते. त्यात डॉक्टर बारगाचे काम करत होते. ते सुद्धा बँकेतील सर्व्हिस समोरून काम करायचे. मग मी तिथे आल्यानंतर मला म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही सेक्रेटरी पद घ्या आणि काही असं तुम्ही म्हणावं मला काय जमणार आहे, कशा करता एवढं येतं. नाही म्हणे तुम्ही काम जरूर कराल. आणि केवळ मी आज समाजाच्या ज्या इथं उच्च पदावर किंवा समाभूषण पुरस्कारांनी झालो ते डॉक्टर बारगाजेंच्यामुळे झालेलं आहे, म्हणून मी त्यांचे शतशः आभारी आहे. नाही, असं काही नाही आहे भाऊसाहेब, असं काही नाही आहे. एक निमित्त असतं. 1988 साली अखिल महाराष्ट्र सोकुळसाळी समाज क्रिया समितीची बैठक झाली शिर्डीमध्ये. आणि त्या शिर्डीच्या बैठकीला माझ्याबरोबर मला वाटतं लंगोटे साहेब सुद्धा होते आणि भास्करराव वावळ होते, माधवराव साळी होते, बरीच मंडळी होती, जुनी मंडळी आहेत, त्यातली काही आता हयात पण नाही आहेत. तर त्यावेळी महाराष्ट्र राज्याची जी काही क्रिया समिती म्हणून चालत होती ती क्रिया समिती नोंदणी करावी असं माधव साळींचा आग्रह होता. रजिस्ट्रेशन करावं त्याचं चॅरिटी कमिशनरकडे आणि मग काम मोठ्या प्रमाणावर समाजाला महाराष्ट्रातल्या आपण मदत करावी.
तर त्यावेळेला माधवराव साळींनी मला सुचवलं की म्हणाले आपल्याला सेक्रेटरी असा पाहिजे की जो तडफदार आहे, ज्याला शासकीय प्रशासकीय सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि मग त्यांनी केलेली निवड आहे तुमची. ही तुमची निवड माधवराव साळींनी केली, फक्त मला सांगायला लावली आणि मी त्याचा निमित्त झालो. पण तरी देखील ज्या पद्धतीने त्यांची त्यावेळी निवड झाली त्या निवडी त्यांनी सार्थक करून दाखवली. पुढचे 5 वर्ष त्या संघटनेची नोंदणी करून घेण्यात, ती संघटना मोठी करण्यात आणि नंतर आता गेली 10 वर्ष देखील ते उपाध्यक्ष आहेत. खूप चांगलं काम समाज सेवेचं करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. माधवराव साळी जरी आपल्यात आज नसले तरी त्यांची दूरदृष्टी, त्यांची जी काही दूरदृष्टी होती समाजाकडे बघण्याची, त्या दूरदृष्टीचं फलित म्हणून जीवेश्वर समाचार हे मासिक आहे आणि त्या मासिकाची सेवा करायची मला त्यांनी संधी दिली आणि तेव्हापासून अजूनही ते मासिक चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. हे आमच्या साळी समाजाचं एक भाग्य आहे आणि त्या दृष्टीने माधवराव भाऊसाहेबांनी खूप प्रयत्न केले होते. आता मी वहिनींकडे येईन. शाळेतली नोकरी तुमची नंतर लागली, पण लग्न आधी झालेलं होतं. तर या सगळ्या काळामध्ये संसाराच्या गाडा ओढताना तुमचा काय अनुभव होता, तुमच्या काय आठवणी आहेत? मला 3 लहान मुलं असताना सुद्धा मी त्यांना शेजारी ठेवून मग मी नोकरी केली. हो का? अच्छा. मुलांना शेजारी ठेवून शाळेतल्या मुलांना शिकवायला त्या जात होत्या. एवढी अभिनंदनाची गोष्ट आहे. आपण टाळ्या वाजवूया जोरात. थोडं संगीत घ्यायला हरकत नाही. तयारीत राहत जा तुम्ही, कारण यांचं संगीत कमी. काय असतंय, हे का म्हणतोय मी त्यांना, त्याचं कारण हे संगीत हे आपल्या मनामध्ये पोचतंय, आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण करतंय आणि त्या चैतन्याचा अनुभव घ्यायला आपण इथे आलो. पण ते चैतन्य निर्माण करणारे लोक असून सुद्धा जर गप्प बसले तर उपयोग नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. वहिनी, आपण सांगितलं की आपल्याला 3 मुलं असताना आपण शाळेत जात होता. या मुलांच्या शिक्षणाकडेही तुम्ही लक्ष दिलं असेल ना, घरची परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष दिलं असेल ना. केवळ शाळा हा विषय नाही आहे. एक गृहिणीचं साम्राज्य म्हणजे पूर्ण घरात आहे, बाहेर आहे, सगळ्या दृष्टीने त्यांना बघायला लागतं, येणारी जाणारी. तर ह्या ह्याच्यात कुठेतरी भाऊसाहेबांच्या दिलदारपणाचा अनुभव असेल तुमच्याकडे, किंवा भाऊसाहेब रागवले असा अनुभव असेल, काहीतरी एखादा असा हृदय अनुभव की जो विसरता येणं शक्य नाही. थोडा वेळ आठवा, मी तोपर्यंत भाऊसाहेबांना प्रश्न विचार. ठीक आहे? कारण भाऊसाहेब हजार जबाबी आहेत. भाऊसाहेबांना मी हे विचारेन की समाजकार्यात आल्यावर, तुम्ही महाराष्ट्राची सेक्रेटरीची जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्हाला काय नोंदणी करताना काही अडचणी आल्या का, पुढे कार्य करताना काही अडचणी आल्या का, कशा सोडवल्यात? मला काहीच अडचणी आलेल्या नाही. माझ्या पाठीमागं आमची मिसेस आशा वावळ हे खंबीरपणे उभी असायची आणि तिने कधी मला विरोध केला नाही का तुम्ही बाहेर जाऊ नका आणि इतके रात्री येऊ नका, असं काही पाहिलं नाही. गुड गुड गुड. आता वहिनींना आठवलं असेल. एक गंमत आणखीन सांगतो. योगायोग असा आहे की भाऊसाहेबांच्या मिसेसचं नाव आशा आहे आणि माझ्या मिसेसचं नाव सुद्धा आशा आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या जीवनात आशा आहे, खूप मोठी आशा आहे आणि त्या खरोखरच आशादायक आम्हाला सपोर्ट त्यांचा झालेला आहे. भाऊसाहेबांनी जे कबूल केलं तसंच माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या पत्नीने, मी नोकरीत असताना मासिकाचं काम इतक्या नेटाने सांभाळलंय, घर सांभाळून, म्हणत नाही तर अदरवाईज ते मासिक राहिलं नसतं. अशातही आता तुम्ही सांगा, तुमची आता काय आठवण सांगा आम्हाला, आठवलं असेल आता. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, भास्कररावांचं नाव घेते, तुमचा मान राखू, टाळ्या टाळ्या जोरदार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. वा वा वा. जय स्वामी समर्थ. हा एक वेगळा अँगल आहे. स्वामी समर्थांची कृपा ज्या कुटुंबावर आहे त्या कुटुंबाला काय कमी पडणार आहे? जय स्वामी समर्थ. सगळ्यांनी म्हणायला हरकत नाही, जय स्वामी समर्थ. आता तुमचा नंबर आहे. एखादं गाणं छान, तुम्ही राजेश खन्ना सारखे दिसत होतात तेव्हा, हो की नाही? आणि या आशा पारेख सारख्या दिसत होत्या. इफ आय एम नॉट रॉंग, म्हणजे बाकी नातेवाईकांना माहिती असेल. हा, त्यामुळे राजेश खन्नाचं गाणं होऊ द्या, मुकेशचं होऊ द्या, कोणाचंही तुम्हाला आवडणारं गाणं होऊ द्या. गाण्याची काय आम्ही तयारी केली नाही, ती माहिती पण नाही. गाणं आम्ही पिक्चरमध्ये नुसतं ऐकण्याचं काम केलं, बाहेर आलं का विसरून जातो, अशी परिस्थिती. कारण कुठे चान्सच मिळाला नाही ना तसं. अरे आता आम्ही चान्स दिलाय की म्हणा एखादं गाणं छान. चला, एनिवे मुलाखत भरपूर वेळ चालू शकते.
भावना व्यक्त करायला मर्यादा असतात आणि त्या भावना मर्यादेमध्येच भावना आपल्या मनामध्ये राहणं हे जास्त महत्त्वाचं असते. जर आपण स्टेजवरती आलात तर असंच भासेल या ठिकाणी की या उन्हात माझे जीवन सांडलेले, या उन्हात माझे जीवन सांडलेले, मिळता साथ तुमची जणू सावलीच हात देते, मिळता साथ तुमची जणू सावलीच हात देते. तर आमच्या वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणखीन काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मला वाटतं कोण कोण दिसत आहेत. कासटकर साहेब आलेत, सोमनाथ कासटकर, त्यांचं स्वागत करूया, जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर भालचंद्र साळी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या सोबतच्या सर्वांचं स्वागत करूया. भालचंद्र साळी आणि सोमनाथ कासटकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. हा, ईश्वर साळी पण आलेत. या ईश्वर साळी, या या. जय जीवेश्वर. आजच्या या समारंभांची सत्कार मूर्ती श्री भास्करराव वावळ, सौ वावळताई. आज खरोखरच हा एक आनंदाचा समारंभ आहे की सहस्रदर्शन ज्यांनी 1000 पौर्णिमा बघितल्या, चंद्र बघितले, असे भास्कररावांचं आमचे म्हणजे आमच्या सगळ्या सामाजिक जीवनाचे एक मार्गदर्शक होते, मार्गदर्शक आहेत. बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत. ही आपल्या लगेच आल्या आल्याबरोबर मला भार्गजे सरांनी उठवलं. ओके ओके. सहस्रचंद्र दर्शन सोहळा हा आपल्या जीवनातला खूप मोठा उत्सव आहे. भास्कररावजी नेहमीच आम्हाला आदरणीय राहिले, समाजाच्या व्यासपीठावर मार्गदर्शक राहिले आहे. सामाजिक चळवळीमध्ये ते आम्हाला नेहमीच माझ्याबरोबर, त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा मी माझ्या एक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडू शकलो. अखिल महाराष्ट्राचा सरचिटणीस ते 5 वर्ष, अखिल महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून 5 वर्ष, अशी 10 वर्ष तर मी सतत ते आम्ही सोबतच होतो. भास्करराव म्हणजे प्रशासनाचा उत्तम अनुभव असलेले व्यक्तिमत्व. समाजाच्या 1992 जी अखिल महाराष्ट्राची समाज संस्था स्थापन झाली, त्या स्थापनेचे साक्षीदार असलेले श्री भास्कररावजी आज त्यांच्या बरोबर बसलेले सुरेश लंगोटीजी, की ज्यांचं पण असाच प्रोग्राम साजरा झालेला आहे. भास्कररावांचे आपले भाचीबुवा, आमचे ॲडव्होकेट दळवी साहेब. या व्यासपीठावर भालचंद्र साळी, महाराष्ट्राचे सेक्रेटरी, या ठिकाणी आले आहेत. ठाणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्री ईश्वर साळी, ॲडव्होकेट बाळकृष्ण मोरेजी, जीवेश्वर समाचारचे संपादक श्री भार्गजे साहेब. आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व बंधू भगिनी, मित्रमंडळी. देव सर्व ही लावूने कामा, वस्त्र बनविसी तू निज धामा, ऐसा तवा अगाध महिमा झाकीले सुरतनुला. ज्या जीवेश्वरांनी वस्त्र निर्मिती करण्याकरता 33 कोटी देवांची साथ घेतली आणि आपलं जीवेश्वराचं वस्त्र निर्माण झालं, माग तयार झाला. सामाजिक काम कार्य करताना सुद्धा असंच काही असतं. समाजातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन कार्य करावं लागतं आणि त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे भास्करराव आहे. अखिल महाराष्ट्राचं सरचिटणीस
असताना, अध्यक्ष असताना भास्कररावांची खूप मोलाची मदत त्यावेळेस झाली होती. त्यांचा सामाजिक चळवळीचा, समाजसेवेचा जो गाढा अनुभव होता तो आम्हाला त्यावेळी मार्गदर्शकाच्या रूपाने आम्हाला मिळत गेला. नगर जिल्ह्याचं समाजाचं कामं असायची, सामाजिक कामं असायची. नगर जिल्ह्याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं. अखिल महाराष्ट्राच्या पूर्वीपासून 1992 पासून जी संस्था स्थापन झाली अखिल महाराष्ट्राची, त्याच्या आधीही ते काम करीत होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे निव्वळ महाराष्ट्राच्या याच्यामध्येच नाही, तर अखिल भारतीय सुकुळशाळी समाजाच्या संस्थेमध्ये असेल, विद्यावर्धक संघ असेल अखिल भारतीयचा, त्यामध्येही ते कार्यरत होते. त्याशिवाय तुम्हाला तर त्यांची प्रशासकीय काळकडची नायब तहसीलदार म्हणून मला वाटतं शिर्डी व्यवस्थापनावर ते सुद्धा त्या कार्यरत होते. भास्कररावांचा परिचय जेव्हा आला मला, तर तेव्हाच मी नुकतीच समाजाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर माझी निवड झाली होती आणि तेव्हापासून भास्कररावांचं हे झालं. मग तेव्हापासून नगरच्या फेऱ्या वाढल्या. श्रीरामपूरपासून नगर आणि नगरला इथे भेटी होत गेल्या. परंतु कधी भास्कररावांचं असताना एकदम शांततेने आम्ही कार्य करत राहू आणि त्यांचं जे काही मला मार्गदर्शन लाभत होतं ते त्यावेळी त्याचा समाजासाठी उपयोग होत होता आणि अगदी शांतपणे माझं अखिल महाराष्ट्राचं सरचिटणीसाची कारकीर्द म्हणा किंवा अखिल महाराष्ट्राची अध्यक्षाची कारकीर्द म्हणा, त्याच्यासाठी त्याचा चांगला उपयोग झाला. आजचे या सत्कारमूर्ती श्री वसौ बावजी अण्णा अखिल महाराष्ट्र सुकुळशाळी समाज महासभा एरंडोल आणि ठाणे जिल्हा सुकुळशाळी समाजातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. जय देवेश्वर. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात वक्ते साहेब. आणि त्याचबरोबर माननीय श्री विजयजी वक्ते साहेब, सहाय्यक कक्षक अधिकारी महसूल विभाग मुंबई मंत्रालय. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा चे लाडके खासदार माननीय श्री सदाशिवजी लोखंडे साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आलेल्या पाहुण्यांचे या ठिकाणी आम्ही ववळ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार माननीय श्री सदाशिवजी लोखंडे साहेब. त्याचबरोबर सहाय्यक कक्ष अधिकारी महसूल विभाग मंत्रालय मुंबई माननीय श्री विजयजी वक्ते साहेब. जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. अतिथी देवो भव ही आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राची जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पाहुणे मंडळी जोरदार टाळ्या. भवन परिवाराचा उत्साह वाढवण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बरं उद्या पाठवून देतो. नाही एक काम करा ना, उद्या यायचं ना तुम्ही घरी. या पेंटर सगळे फोटो मोबाईलला. आज आलाच तर रविवार होता. हा घ्या 500 नको कोणाला तर पाठवलं. हा घ्या फोटो घ्या. हा इकडे डॉक्टर घ्या इकडे समोर. थीम आहे महाकाल.
समोर बघा इकडे सर्वांनी. एक ग्रँड एंट्री साठी आपण सर्वांनी स्टेजच्या समोर जायचंय, गेटवर जायचंय. लपलेल्या भावनांचं जणू मोठं असं खोड असतं. आई बाबा या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं असतं. आई बाबा मी आलेल्या सर्व प्रमुखांना विनंती करतो की आपण स्थान आपण वावळ परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. त्याचबरोबर माननीय खासदार साहेबांच्या हस्ते थोडंसं बुके खाली. समोर इकडे समोर. समोर इकडे अमोल जातो शेठ. तर इकडे समोर. आप लोगों को देखकर लग रहा है ऐसे, आप लोगों को देखकर लग रहा है ऐसे कि फूलों का गुलिस्ता खिला है जैसे. आप लोगों को देखकर लग रहा है ऐसे कि फूलों का गुलिस्ता खिला है जैसे. और खासदार साहब यहाँ आए हैं जैसे, और खासदार साहब यहाँ पर आए हैं जैसे मानो स्वर्ग में से इंद्र भगवान आज धरती पर आए हैं जैसे. मानो स्वर्ग में से इंद्र भगवान आज धरती पर आए हैं जैसे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण वावळ परिवाराची या ठिकाणी ग्रँड एंट्री बघूयात. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमात सुरुवात करूयात.
विघ्नराजाय नमः ओम विघ्नरूपाय नमः। पुढील कार्यक्रमास वळण्यापूर्वी वर्ल्ड विजयजी वक्ते साहेब व निशा वक्ते मॅम यांच्यातर्फे मान्यवरांचा सत्कार मूर्तींचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या। मुझको चढ़ा है बस बोले का रंग, हर कण में हर क्षण में है बोले मेरे संग। लिखे तेरा नाम भक्ति में तेरी ही रहा हूँ, सब कुछ छोड़ के शक्ति में तेरी जी रहा हूँ। बम 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 बोले बोले शरीर साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। बोल की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव। जुनं ते सोनं, बोले जुनं ते सोनं ह्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी दिसत आहेत। जोरदार टाळ्या। जय जीवेश्वर। या ठिकाणी वावळ परिवारातर्फे मी आपल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। वावळ परिवाराविषयी मी प्रथमतः आपल्याला सर्वात थोडक्यात माहिती सांगत आहे। या ठिकाणी भास्करराव वावळ सेवानिवृत्त नायब तहसीलदार व सौ आशा वावळ सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळा व अमृत महोत्सव या प्रसंगी आपण जमलो आहोत। मी आपला वावळ परिवाराच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। वावळ परिवार हा अत्यंत कष्टाने, मेहनतीने आणि चिकाटीने उभा राहिला आहे। यामध्ये पांडुरंग वावळ, नंतर कैलासवासी वसंतराव वावळ, श्री भास्कर वावळ, डॉक्टर रमेश वावळ यांचे मोलाचे योगदान आहे। या सर्वांनी एक सुसंस्कृत उच्च विभूषित एक पिढी तयार केली आहे। यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक इत्यादी हे सर्वजण आपल्या क्षेत्रात चांगले नाव, प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवला आहे। त्यांचे मी समाजासाठी सर्वांचे चांगले योगदान आहे। आमचे ज्येष्ठ काका पारा वावळ गुरुजी यांनी स्वखर्चाने अहमदनगर येथे 4 ते 5 सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केले होते। तसेच दुसरे आमचे काका कैलासवासी वसंतराव वावळ यांनी देखील दुर्लक्षित घटक यामध्ये विधवा, विधूर, अपंग, घटस्फोटित या सर्व लोकांचे विवाह स्वखर्चाने आयोजित केले होते। तसेच श्री भास्कर वावळ हे देखील त्यांची नोकरी सांभाळून समाज कार्य करीत आहेत। त्यांनी महाराष्ट्रभर फिरून समाजातील लोकांना एकत्र आणले, समाजाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले। त्यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे। असा वावळ परिवार समाजामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा वाटा असतो। या सर्व स्त्रिया त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे। आमचे वरिष्ठ बंधू डॉक्टर शशिकांत वावळ हे मालेगाव येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहे। त्यांनी थायलंड येथे फुकेत येथे भरलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पोहणे, सायकल चालवणे, पायी चालणे या स्पर्धेमध्ये आयर्न मॅन म्हणून देशाचे व समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे। तसेच त्यांचा मुलगा चिरंजीव डॉक्टर सुमेध यांनी देखील वरील तिन्ही प्रकारांमध्ये आयर्न मॅन म्हणून पारितोषिक मिळवले आहे। तसेच चिरंजीव सुमेध यांनी नुकतेच MS परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे। आमचे कनिष्ठ बंधू डॉक्टर प्राध्यापक नरेंद्र वावळ यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये PhD पदवी मिळवली आहे। त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आमच्या काकू श्रीमती पद्मा वावळ या देखील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत। त्यांनी देखील समाजासाठी खूप योगदान दिले आहे। आमचे चुलत डॉक्टर काका रमेश काका वावळ हे देखील त्यांच्या परीने समाजकार्यात भाग घेतात। अशा रीतीने आमचा सर्व वावळ परिवार स्वतःचे नोकरी सांभाळून समाजकार्य करीत आहे। आई वडील म्हणजे नक्की काय असते? आई वडील म्हणजे नक्की काय असते? आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेला ॲडव्हान्स पाठबळ असतं। तुमच्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपले स्वप्न पाहिलेलं असतं। तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं असतं। आई तुमच्या आयुष्यात गाडीची योग्य दिशा देणारं स्टेअरिंग असतं, तर अचानक आलेल्या संकटात सावरायला वडील म्हणजे अर्जंट ब्रेक असतो। आईचं प्रेम हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं बँक बॅलन्स असतं, तर वडील म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा व्हेरिएबल पेमेंट असतं।
आई म्हणजे तुम्हाला सतत जोडणारा मोबाईलचं नेटवर्क असतं. कधी नेटवर्क थकले तर वडील SMS असतो. आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं अँटीव्हायरस असतं. तर शोधून काढलेला व्हायरस संपवायचं वडील हे क्वारंटाईन बटन असतं. आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं शिक्षणाचं विद्यापीठ असतं. वडील म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅक्टरी असते. आई म्हणजे तुमच्या आयुष्यात साठवलेली पुण्यही असते. वडील म्हणजे आणि भले मोठे संकट आले की उच्चारात बाप रे बाप असतं. परमेश्वर यानंतर सहस्त्र आरती आपण घेत आहोत. एकदा समोर बघा सर्वांनी, समोर. काल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जुमा काल का. बोले की मस्ती में नाचेंगे सारे, बोले हारेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा बोले के सहारे, बोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम, देंगे बोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने, बोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम. समोर. बॅटरी बदलायची मला. धन्यवाद. आहे माझ्याकडे फक्त क्षण में है बोले मेरे संग, करा करा. लेके तेरा नाम भक्ति में तेरी ही राम, सब कुछ छोड़. मी आई वडिलांसाठी एक 4 ओळी म्हणते. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का यो सुविधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. श्री राजेशजी ओवळ साहेब यांना विनंती करतो की आपण खासदार या ठिकाणी करतायत. एकदा जोरदार टाळ्या उंचावतात, समोर समोर. जोरदार टाळ्या. अधिकारी महसूल मंत्रालय मुंबई. समोर समोर. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्री विजयजी वक्ते साहेब यांना या ठिकाणी रंगमंचावरती आमंत्रित करतोय. समोर. ओके. इस बात पर निर्भर करता है कि आपके बच्चे क्या करते हैं. आप गार्डन में कभी चले जाओगे तो कोई आपको ये नहीं पूछेगा कि आपने पैसा कितना कमाया, कितनी जमीन कमाई, कितने घर है आपके, कितना फ्लैट है, कितना बैंक बैलेंस है. ये कोई नहीं पूछेगा. आपको सिर्फ एक ही सवाल पूछा जाएगा, आपके बच्चे क्या करते हैं. और इसका अच्छा उदाहरण आज हमने देखा वो भास्कर वाहवल साहब के रूप में. एक बार जोरदार तालियां. साहेब अहो लय खुशी आहे. तुम्ही तुमच्यासारखा नशिबवान माणूस या जगात सापडणार नाही. तुम्हाला माहिती आहे या जगात अशी पोरं आहेत ती काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. 2 पोरं परदेशात असतात, नोकरी करत असतात. ते आपलं म्हातारी इकडे राहतात. ते आपलं ते म्हातारा फोन करतंय, अरे ते म्हातारीची तब्येत खराब आहे जरा येऊन जा. ते म्हणते मला काही टाइम नाही. नंतर ते परत म्हातारा फोन करतंय, काय म्हणतंय म्हातारी गेली आता येऊन जा. तर तो म्हणतो धाकटा येतोय तुमच्या टायमाला मी येईल. साहेब तुम्हाला सांगतो काय कामाला येत नाही. मौत की गाड़ी में जब जाना होगा ना कंबल होगा ना तकिया होगा, साथ होगी जिंदगी की यादें, ये जिंदगी की यादें. साथ होगी जिंदगी की यादें. शमशान में एक कोना होगा उस पे लिखा होगा भैया मंजिल तो तेरी यही थी, बड़ी देर कर दी आते आते, क्या मिला तुझे जिंदगी से अपनों ने जला दिया जाते जाते. काय कुणी नेत नाही साहेब. नेताना मात्र ह्या आठवणी नेतात. खासदार साहेब तुम्हाला सांगतो अहो तुम्ही इथपर्यंत आला हो, आम्ही पोहोचू का नाही मला गॅरंटी नाही.
आम्ही मंत्रालयातली मुंबईतली माणसं. ऍक्च्युली काय आहे की माझा थोडासा एका गोष्टीवरती मला लोक ऑब्जेक्शन घेतात, माझ्या कपड्यावरती. हे माझी पॅशन आहे साहेब, राहणं मला फार उत्तम वाटतं. मंत्रालयात पण मला लोक म्हणतात तुमचं पोट पण नाही हो. आता माझं पोट, माझं बायको माझी आता काय ती आता मग तिला बोला ती मला खायला देत नाही म्हणून माझं पोट नसेल कदाचित. आता समाज सेवा साहेब, तुम्हाला खरं सांगू का, गेल्या 20-25 वर्षापासून मंत्रालयात नोकरी करतो. राजकारणात राहून समाज सेवा करणं लय सोपं, पण समाजकारण करताना म्हणजे समाजकारणात समाजसेवा करणं लय कठीण. दोन वाक्य थोडी कठीण आहेत. राजकारणात राहून समाजसेवा करणं लय सोपं राहतं, पण समाजकारण करताना समाजसेवा करणं लय कठीण. या 5-6 वर्षात मला फार कळालं ते. आज माझ्या भावाचं लग्न होतं अहमदनगरला, काकाच्या मुलाचं लग्न होतं अहमदनगरला. कांबळ्यांची मुलगी केली, ते लग्न आटोपलं आणि म्हटलं सरांच्या कार्यक्रमाला जाऊया आज. कुठल्या कारण त्याचं कारण असं आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये मी नायब तहसीलदारची आस्थापना पाहत होतो. त्यामुळे नायब तहसीलदारांचा माझा फार तसा जवळचा संबंध येतो. महसूल विभागामध्ये मी सध्या काम करतो. 8-9 वर्षाची नोकरी नाही, नशिबानं मला चांगले विभाग करायला मिळाले. मी नगर विकास विभागामध्ये पण 7 वर्ष होतो. खासदार साहेब, तुमच्या सेवेची कधी संधी मिळाली तर अवश्य द्या मला. एक आहे की मंत्रालयात माझ्यासारखा माणूस फार काही करू शकतो बरं का. कारण काय आहे त्याचं कारण असं आहे की मंत्रालयातल्या भिंती आमच्याशी बोलतात, मंत्रालयाची टेबल आमच्याशी बोलतात, मंत्रालयातला प्रत्येक कागद आहे ना तो आमच्याशी बोलतो. अजून 8-9 वर्षाची नोकरी बाकी आहे. मी तुम्हाला जाहीरपणे यापूर्वी अनेकदा सांगितलंय, या विजय वक्तेचा चांगल्या कामासाठी वापर करून घेता येत असेल तर नक्कीच करून घ्या. माझा नंबर तुम्हाला गुगलवर जरी गेलात, विजय वक्ते सर्च केला तरी तुम्हाला तो मिळेलच. एवढं सांगेन फक्त की साहेब, यू आर सो लकी. तुम्ही फार, हो साहेब, एवढं मोठं कुटुंब भेटणं साधी गोष्ट नाही. लोक तरसतात, नातवांसाठी तरसतात, सुनांसाठी तरसतात. अहो, तुम्ही इतके लकी आहात की तुमच्या पाठीमागे एवढा मोठा गोतावळा आहे. तुम्हाला खरं सांगू का, बुद्ध से किसने पूछा था कि मृत्यु और मोक्ष में अंतर क्या है. बुद्ध से किसने पूछा था मृत्यु और मोक्ष में अंतर क्या है. अगर सांस चली जाए और तमन्ना बाकी हो तो उसे मृत्यु कहते हैं, लेकिन सांसें है और तमन्ना खत्म हो जाए उसे मोक्ष कहते हैं. सर, आपने मोक्ष प्राप्त किया है. तुमच्यासारखं कुटुंब. आणि हे विशेष आहे, जगामध्ये माणसाला 2 प्रकारची लॉटरी लागती. एक असती पैशाची, एक असती माणसाची. पैशाची लॉटरी नाही लागली तरी चालती, पण माणसाची लॉटरी चुकीची लागली ना साहेब, अख्खं आयुष्य बरबाद होतं, अख्खं आयुष्य. आणि तुम्हाला ही माणसांची लॉटरी लागली, यांचीच नाही, यांची पण लॉटरी लागली. ही लोक उगाच नाही आली. बालचंद्र साळी ठाण्यावरून आलेत, हे कासटकर साहेब डोंबिवलीवरून आलेले आहेत, सर ही औरंगाबादवरून आलेले आहेत, मी स्वतः मुंबई. अहो, खासदार साहेब आलेत. नाही ते आहेच, पण तरी सुद्धा नाही. त्यामुळे सर, तुम्ही हे काय जे कमवलंय ना बरं का, हीच तुमची खरी संपत्ती. आणि खरंच तुम्हाला मोक्ष मिळालाय. मी तर तुम्हाला असं म्हणेन की ज्या दिवशी तुम्ही 100 पूर्ण कराल त्या दिवशी मी या जगात कुठेही असो, फक्त तिथे नसावा, मी नक्की तुमच्या कार्यक्रमाला येईल. तुम्हाला उर्वरित संपूर्ण 100 वर्षापर्यंतच्या आयुष्यासाठी, त्या पुढे जाल तुम्ही, पण 100 वर्षापर्यंतच्या आयुष्यासाठी त्याचं कारण आहे. 100 वर्ष मी येईल ना, परत तुम्हाला 10-15 वाढून देईल. त्यामुळे 100 वर्षापर्यंतच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असंच कुटुंब सर्वांना भेटो. खासदार साहेब, तुम्हालाही पुढच्या 6 महिन्यासाठी शुभेच्छा. आणि मी आपली रजा घेतो. त्याचं कारण असं आहे, माझी मुलगी घरी एकटीच आहे. 12वीचं बोर्डची एक्झाम त्याची 21 तारखेपासून सुरू होते आहे आणि 9:15 वाजता माझी ट्रेन आहे. तर मी प्रोटोकॉल तोडतो आणि सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिवेश्वर. विजयजी वक्ते साहेब, आपल्या आडनावाप्रमाणेच आपण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी शाहरुख खान सोबत समोर काम केलं, त्याचं व्यक्तिमत्व बघितलं. विजयजी वक्ते साहेब, सहस्र चंद्र
स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्त अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी आलेले सर्व ओळ कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, ज्यांनी अनेक वर्ष सरकारी काम करत असताना समाजाला घडवलं आणि वंचिताला न्याय देण्याची भूमिका ठेवली, त्यामुळे या ठिकाणी ओळ परिवाराला मी शुभेच्छा देतो की अनेक समाजाचे या ठिकाणी कार्यकर्त्याच्या रूपाने त्यांना समाज म्हणून काम करत असताना सर्वांना सहकार्याची भावना ठेवली, म्हणून 80व्या वर्षी पदार्पण करताना आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी शिर्डीच्या वतीने शिर्डी विभागाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो, कारण 80 वर्ष सरकारी नोकरीमध्ये राहून रिटायरमेंट होणं आणि त्यांचा 80व्या वर्षी आपण सत्कार करत असताना सर्व ओळ कुटुंब त्या एकत्रित येतात, परंतु त्यांचे मित्रमंडळी जुन्या काळचे ते मुंबई, ठाणे, नगर सर्व राज्यातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व उपस्थित राहिला. मला आठवतंय मी 1995ला आमदार झालो त्यावेळेस प्रमोद महाजन साहेबांनी एक व्याख्यान दिले होते की पुढारी कधी कार्यक्रमाला, कोणत्या कार्यक्रमाला आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाला आलं त्याचा अपमान जर झाला तर त्या पुढाऱ्याला फार लागतं. मी खासदार आहे आणि मला माझा सत्कार झाला पाहिजे, मी आमदार आहे, मी मंत्री आहे, माझाच पुढाकाराने सत्कार झाला पाहिजे, आणि तो सत्कार जर झाला नाही तर तो पुढारी फार नाराज होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस गावामध्ये येत असताना एक त्यांनी उदाहरण दिलं होतं, आपण गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतो, उपसरपंच असतो, सरपंच असतो, तेव्हा एखाद्या गावामध्ये एखादा माणूस असेल, ग्रामसेवकाकडे काम असेल तर गावकरी एक जो सदस्य असतो त्याला सांगतो ह्या ग्रामपंचायत ग्रामसेवकाला माझं काम, तेवढ्यात तो सरपंच आला त्याचे पेपर काढतो आणि सरपंचाला सांगतो की माझं हे काम आहे, तुम्ही करून द्यायला पाहिजे. आणि हे करत असताना पंचायत समिती सदस्य आला त्याला सांगतो की या ठिकाणी आपण ते काम करायला पाहिजे. या ठिकाणी आमदार आला त्या सभापतीला सोडतो आणि आमदाराकडे जातो. आमदार जर मंत्री आला तर आमदाराला सोडतो आणि त्या मंत्र्याकडे जातो. आणि मुख्यमंत्री आला तर मंत्र्याला सोडून मुख्यमंत्र्याकडे जातो. आणि ते उदाहरण त्यांनी सोलापूरच्या सभेमध्ये दिलं. मी ज्यावेळेस अनेक कार्यक्रमाला जात असताना, मी 15 वर्ष आमदार होतो, त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस 95ला भाषण केलं आणि मी सार्वजनिक कार्यक्रमात जाताना मी एका बाजूला, आता 81व्या वर्षी आपण स्थानात सत्कार मूर्ती ओळ कुटुंब आहे आणि ते केंद्रबिंदू आहे सत्काराचं, तर केंद्रबिंदूकडेच लोकांचं लक्ष राखतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक काम करताना 91व्या वर्षी आपण पदार्पण करत असताना जे लोकांनी पेरलं 80 वर्षामध्ये ते आपल्या सर्वांच्या रूपाने ते उगवलेलं पीक आहे. आणि उगवलेलं पीक येणार असेल तर आपलं चांगलं कर्म करायला पाहिजे आणि कर्माचं फळ आज त्या ओळ कुटुंबाच्या वतीने आपण पेरलेलं आहे, आपण मित्र केलेले आहेत. त्यामुळे बरेच मागाशी कांबळे साहेब असले, आता वक्ते साहेब खरंच वक्ते आहेत, आता त्यांनी जे बोलले की आपली पूंजी आहे, आपले मुलं आहेत, भाऊ आहे, बहिणी आहे, त्या ठिकाणी नातेगोते आहे, मित्रमंडळी आहे, त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवली. आणि हे करत असताना आपण सर्व समाज इथे उपस्थित आहे. मी एक सांगू इच्छितो, माझे आई वडील माळकरी होते आणि घरामध्ये वडील माणूस असल्यानंतर काय महत्वाचा विषय असतात. ज्यावेळेस आम्ही बाहेर जायचो त्यावेळेस वडील असतात, आई असती. ज्यावेळेस बाहेर गेल्यानंतर नातू कितीला आला, मुलगा झोपत नाही रात्रभर, जोपर्यंत शेवटचा आपला घरातला माणूस येत नाही तोपर्यंत आई वडील झोपत नाही. आणि आई वडील झोपत नसल्यामुळे जे मुलगा असेल, मुलगी असेल, नातू असेल ते तातडीने घरी जायचा की घरामध्ये गेलं तर माझे आजोबा काय बोलतील, एकदा सोडतील, दोनदा सोडतील. त्या दहशतीमुळे की आजोबा माझे जागा, आजी जागा राहील आणि मला उद्या बोलतील म्हणून तातडीने घरी येतात. आणि म्हणून घर पण सांभाळण्याचं काम असेल ते शेवटपर्यंत आजी करतात. या ठिकाणी मी शिर्डीच्या वतीने या ठिकाणी साईबाबांच्या शिर्डीचा खासदार म्हणून, सदाशिवराव लोखंडेचं कुटुंब म्हणून या ठिकाणी त्यांचं
81व्या वरती पदार्पण करताना त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्य जे उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातातून चांगली सेवा घडो, त्यांची इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण हो, एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 83 वाढदिवस आणि माझ्या बहिणीचा 75वी. मी आजारी असताना सुद्धा त्यांच्या प्रेमाखातर मी पुण्याहून इथं आलेलो आहे. कारण मला जे समाजकारण शिकवलं असेल ते माझे गुरु भास्कररावजी वावळ. मला स्टेजवर ढकलून द्यायचे, ते तू बोलायला शिक. आज मी मोठमोठ्या सभांमध्ये पुण्यामध्ये सुद्धा बोलतोय. हे देण फक्त माझ्या वावळ साहेबामुळे. माझ्या मुलीने परवा रात्रभर जागून त्यांच्यासाठी एक स्वामींचा संदेश आणलेला आहे आणि त्यांनी हँडीक्राफ्ट बनवलेले आहे स्वामींचं, ते मी त्यांना देतो. त्याचबरोबर या ठिकाणी अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाजातर्फे सेक्रेटरी सौ आशाजी ओवळ मॅम यांचं सन्मान सोहळा या ठिकाणी करतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. DJ आशीष SK. खुश नसीब होते हैं जो मम्मी डैडी के करीब होते हैं.
असं त्यांचं मनपूर्वक स्वागत. असे कार्यक्रम तुमचे दिवस दिवस होत राहो, दरवर्षी होत राहो आणि या कार्यक्रमाला आम्ही असंच येत राहू. भले जेवायच्या वेळेस का असं ना काही अडचण नाही, पण येत राहू. आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की धर्मो रक्षती रक्षिता, धर्मो जे जेवण करताय त्यांनी पण ऐका, धर्मो रक्षती रक्षिता, धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण कराल. ही भावना आणि हे विचार नेहमी तुम्ही प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये ठेवले पाहिजे. कारण हे जे लोक इथं आज बसलेले आहे, ज्यांचा कार्यक्रम होतो आहे, यांनी नियती, विचार आणि धर्माचंही पालन केलं, म्हणून त्यांच्या आज आयुष्यामध्ये अक्षर आलेला आहे. तर धर्माचं पालन आपण नक्की केलं पाहिजे. आज राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून पूर्ण तालुका नाही तर पूर्ण जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर धर्माचं काम हे रात्रंदिवस चालत आलेलं आहे. उद्या 19 फेब्रुवारी 2024 रोजी हे कुठलं सोडत वगैरे नाही की त्याचं मार्केटिंग नाहीये, कुठली विक्रीवाढ योजना नाही, या महाराजांचा कार्यक्रम म्हणून हा स्टेज आणि या मंचावर मी सांगू इच्छितो. 19 फेब्रुवारी 2024 रोजी उद्या संध्याकाळी 6 वाजता भगतसिंग चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आणि भव्य धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी जेवढे पण लोक उपस्थित आहे, श्रीरामपूर मधले प्रामुख्याने, मी त्यांना विनंती करतो या मंचावरनं की या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावा, म्हणजे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार झाल्यासारखा आनंद तुम्हाला मिळेल. जय श्रीराम. धन्यवाद. पुन्हा एकदा वावळ परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईने देह तुझा घडविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला, आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार, आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा झिजविला, सावली आईचा पदर झाला, घामात भिजुनी बाबा तो नाला, आई झिजली तुला चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, कोणी मिळेल का तुझ्या पाहजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग
आई बाबाने स्वप्ने सारून तुला नेले जगात तारून. त्यांच्या कष्टाने तू उभा झाला, उपकार विसरूनी दगा केला. तुझ्या हसण्यात गेले भारून, तू निघालास त्यांना सारून. दोघं रडले पदर ते पसरून, बोलले जाऊ नको विसरून. दोघे करतात तुझी मनधरणी, कोठे फेडशील तुझी ही करणी. दोघे जड झाले तुला आई बाबा, आता शब्दांचा सोडतो ताबा. आता शब्दांचा सोडतो ताबा, आता शब्दांचा सोडतो ताबा. तुझा उत्कर्ष दोघांनी केला, सारी माया तू विसरून गेला. तुझा उत्कर्ष दोघांनी केला, सारी माया तू विसरून गेला. तुझा उत्कर्ष दोघांनी केला, सारी माया तू विसरून गेला. त्यांचा आदर्श तू जरा घे जा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. तुझ्या मागे पळाली ती आई, विसरला का तिची ती अंगाई. आठवते का ती गोष्ट बाबांची, आटपाट गावाची त्या राजाची. तुझ्या फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है, सीपी में मोती है. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी. जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना. दियार बाती हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ. जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया. दियार बाती हम साथ साथ हैं.
जन्मों के साथी हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जन्मों के साथी